हे गेले यांना मात्र लगेच त्यांच्याकडनं रेकॉर्डवाले पब्लिकचे बाहेरच्या माणसाला नाही. माझं म्हणणं आहे की त्या ताकदीचे सगळी माणसं आणि तसा आग्रह धरणं, तो हे कायद्यात राहून धरणं. आणि त्यासाठी एकच लक्षात ठेवा, एक कागदच. सगळं सरकार, सगळी ज्युडिशियरी, सगळं कागदावर चालतं. सरकारचा अर्थच आहे कागदावर चालणारं यंत्र, म्हणजे ही यंत्रणा. तेव्हा त्या कागदाला कागद लावणे, पक्का करणे, हा जो ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी आहे. आणि सध्या ट्रान्सपरन्सी मागत राहणं, जोपर्यंत आपण मागत नाही तोपर्यंत मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि मग हे जर झालं तर आपण डेमोक्रेटिक त्याला पार्टिसिपेशन म्हणतो. जेव्हा माहिती अधिकार कायदा करून 19 वर्ष झाली, परंतु आज काय अवस्था आहे, दिशा व दशा याबाबत सविस्तर विवेचन सजग नागरिक मंचाच्या कार्यक्रमात माननीय श्री कचरे साहेबांनी केलं. सजग नागरिक मंचाच्या 218व्या मासिक चर्चा सत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. अखंड 12 नोव्हेंबर 2006 ला याची स्थापना माननीय प्रकाश करते यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. आणि सुशासनासाठी माहिती अधिकार कायदा जसं आपण म्हणतो तसं ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आणि पब्लिक पार्टिसिपेशन त्या क्षेत्रात तेव्हापासून सातत्याने आपलं कार्य म्हणा, ही प्रबोधन सभा दरमहा अखंडरित्या चालू आहे. आपले आजचे वक्ते आणि तिथं पेपरलाही वाचलं असेल आपल्याला, ज्यांना संदेश सगळ्यांना आलाय त्यांना आलाय. माहिती 19 वर्षानंतर माहिती अधिकाराची दशा आणि पुढं काही दिशा अशा दशा आपण अनेक ठिकाणी अनुभवतो. सगळ्या याच्यात दशा आणि दिशा हे आपण जाणून घेण्यासाठी प्रल्हाद कचरे सर आहेत आणि झगडे सर आहेत. प्रल्हाद कचरे सर ते यशदाच्या माहिती अधिकार कक्षाचे प्रमुख असं त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि त्यात फार छान अशी प्रकाशनं त्यावेळेस माहिती अधिकार, पारदर्शकता आणि अशा संदर्भातली तिन्ही कायदे मिळून अशी ती पुस्तक शेखर गायकवाड सर आपल्या बरोबर हा दोघा असं काढलं. ते खूप जणांना अजून संदर्भ ग्रंथ अशा पद्धतीने वापरलं जातं. आणि त्याच्यानंतर सुद्धा जिल्हा परिषदेत आपण होता आणि ते स्वतः आता ॲडव्होकेट, वकील, लिगल अशा पद्धतीनं नागरिकांच्या अनुषंगाने त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातनं कार्यरत आहेत आणि अनेकांना मार्गदर्शन, माझ्यासहित अनेकांना त्यांचं मार्गदर्शन लाभलेले असे प्रल्हाद कचरे. या दोघांसाठी आपण सूत्र नमस्कार. आदरणीय झगडे सर आणि कचरे सर सर्वांचं स्वागत. माहिती अधिकार कायदा 2005 आपल्याकडे येऊन आता 18 वर्ष आणि खरं म्हणजे 18 दिवस म्हणायला हरकत नाही, एवढे दिवस झालेले. तरीही या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन बद्दल मात्र खूपच प्रॉब्लेम्स आहेत. आजही ही वस्तुस्थिती आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना सातत्याने जाणवतं पण आहे. याचं एकमेव कारण म्हणजे प्रशासनामध्ये त्याबद्दलची असलेली उदासीनता, त्याबद्दल असलेला कुठेतरी एक अढी आणि त्याबद्दल असलेल्या नॉलेजची कमतरता, अशा तिन्ही गोष्टी एकत्र असल्यामुळं ज्या प्रमाणात या कायद्याचं व्यवस्थित अनुपालन व्हायला पाहिजे ते होत नाही, हे आपण सगळेजण बघतोय. आणि याला अपवाद कोणीच नाही. म्हणजे आत्ताची एक रिसेंटची घटना सांगितलीच पाहिजे. यावेळी त्याचा अर्धवट उल्लेख केला तर ती स्टोरी आता पूर्ण झाली. आपल्याकडे जुलै महिन्यामध्ये पुण्यामध्ये फ्लड झाले आणि अगदी सिंहगड रोडवरच्या काही सोसायट्यांपासून ते पुलाची वाडीपर्यंत अनेक ठिकाणी पाणी शिरलं. आणि तेव्हा असं म्हटलं गेलं की 35-40 हजार क्युसेक्स फक्त पाणी सोडलं होतं. म्हणजे पूर्वी जे साधारण 60-70 हजार क्युसेक्सला जेवढा पूर यायचा होता 35-40 हजारला यायला लागला, असं एकंदर त्यातलं समोर दिसलेलं चित्र. मग त्यानंतर आमचे महापालिका आयुक्तांनी एक कमिटी नेमली. त्याच्यामध्ये 3 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अबाउट असे महापालिकेची लोक आणि 1 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे जलसंपदाचे, अशा 4घांची कमिटी नेमली. त्यांना सांगितलं की याची कारणं शोधा आणि उपाय सजेस्ट करा आणि मग तो अहवाल तातडीने द्या असं त्यांना सांगितलं. त्यांनी काय सोकॉल काम केलं, काय केलं हा विषय वेगळा आहे, पण केलं त्यांनी काहीतरी. आणि 30 ऑगस्टला हा रिपोर्ट 2 खंडीय साधारण 200 पानांचा माननीय महापालिका आयुक्त यांच्याकडे समक्ष देऊन टाकला. समवेअर इन
सप्टेंबर आम्हाला या कमिटीबद्दल कळलं. मग त्या कमिटीच्या सदस्यांना विचारलं रिपोर्ट कुठं आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे हात वर केले की आमच्याकडे काहीच नाही. रिपोर्ट तयार केला, जसा तसा आयुक्तांना दिला, आमच्याकडे कॉपी नाही. मग सोमवारचा जो 3 ते 5चा हक्क आहे तो म्हटलं आता कधीतरी आयुक्तांनाही दाखवावा, कारण त्यांनीच खाली नोटीस आहे त्यांच्याच सहीची. मग आयुक्त कार्यालयात गेलो. तो सेक्रेटरी म्हणला की ते साहेब बिझी आहेत. म्हटलं बिझीचा विषय नाही, 3 ते 5ची वेळ आहे, आम्हाला तो रिपोर्ट बघायचा आहे. त्यांना निरोप द्या फक्त. त्यांना भेटण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही, आम्हाला रिपोर्ट बाहेर आणून द्या, आमचा विषय संपला. मग तो आम्हाला आत घेऊन गेला. मग साहेब म्हणले असं तसं. म्हटलं साहेब आमचं काही नाही, तुमचीच नोटीस आहे खाली लावलेली. मग काढाय म्हणले ते कपाटातनं रिपोर्ट काढला. म्हणजे ज्या एनव्हलप मध्ये होता ते एनव्हलप तसंच होतं. तो रिपोर्ट काढला, कारण त्या नियमाप्रमाणे वाचायला द्यायचा. वाचा म्हणले. तिथं बसून चालल्यावर लक्षात आलं की याच्यात काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला उपयोगाच्या आहेत. मग त्यांना एक 10-15 मिनिटांनी म्हटलं थँक्यू सर, 200 मध्ये रिपोर्ट इथं बसून वाचून काहीच उपयोग नाही. आता त्याच सर्क्युलर मी लिहिल्याप्रमाणे आम्ही पैसे भरायला तयार होतो, आम्हाला कॉपी द्या. आधी हो म्हणले. मग म्हणले दिन, पण 27 नोव्हेंबर नंतर दिन. म्हटलं काय संबंध आहे. नाही आचारसंहिता चालू आहे. मग त्यांना त्या सर्क्युलरप्रमाणे लिखी पत्र देऊन टाकलं. 10 रुपयाचा पोर्टफी स्टॅम्प पण लावला की बॉ त्याच्यासाठी अडचण नको आणि तुम्ही आम्हाला पुढच्या सोमवारी द्या, आम्ही पैसे भरायला तयार. दिलं. पुढच्या सोमवारी गेलो तर त्यांनी लेखी दिलं की आचारसंहिता सुरू असल्यामुळे हा रिपोर्ट आपणास देणे अडचणीचे होईल. शब्द जे आहेत ना याचे खूप ठिकाणी आम्ही वापरला. ही माहिती देणे अडचणीचे. कोणाला अडचणीचे, देणाऱ्याला का घेणाऱ्याला हे कळत. मग त्यांनी दिला तो असं पत्र दिलं. मग मी महाराष्ट्राचे जे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना मेसेज पाठवला. ते म्हणलं असा असा एक रिपोर्ट आहे महापालिकेचा आणि तो ते आचारसंहितेचं नाव सांगून नाही म्हणताय, तर तुमचं मार्गदर्शन व्हावं. त्यांनी मला 2 दिवसांनी मेसेज पाठवला की ते म्हणले मी पुणे शहराचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी बोललोय, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. मी दिवसांना कॉन्टॅक्ट केला. दिवसा म्हणले काय संबंध आहे म्हणले त्या आचारसंहितेचा रिपोर्ट. काही संबंध नाही म्हणले. म्हणलं पण सर तुम्ही म्हणून उपयोग नाही. मी बोललोय म्हणे आयुक्तांशी. म्हटलं त्या बोलण्याचा उपयोग नाही, तुम्ही मला लेखी पाठवा. त्यांनी मला शेवटी व्हॉट्सअप मेसेज पाठवला की या रिपोर्टचा काही संबंध नाही आचारसंहितेशी. मी परत आयुक्त कार्यालयाची फॉलोअप घेतला, त्यांनी काही केलं नाही. मग एक मात्र झालं, या सगळ्या प्रेशरचा कुठेतरी इम्पॅक्ट असा झाला की निवडणुका झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मला आयुक्त कार्यालयात फोन आला. आचारसंहिता संपायची वाट न बघता निवडणूक झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मला फोन आला आयुक्त कार्यालयातनं की ते तुमचा रिपोर्ट आम्ही तयार ठेवतोय, घेऊन जा. म्हटलं चालते, काही प्रॉब्लेम नाही. दुसऱ्याची रितसर पैसे भरून रिपोर्टची कॉपी घेऊन आलो. तो रिपोर्ट जेव्हा वाचला तेव्हा असं लक्षात आलं याचा आचारसंहितेशीच काय निवडणुकीशी पण संबंध नव्हता. कारण काय झालं, काय घडलं, काय घटक त्याला कारणीभूत आहेत, नवीन कुठलाही मुद्दा नाही. नदीपात्रात झालेली अतिक्रमण, ब्ल्यू लाईनच्या आत झालेली बांधकामं, नदीपात्रात टाकला जाणारा राडारोडा, म्हणजे इथपर्यंत की महापालिकेच्या विकास कामांचा राडारोडा पण नदीपात्रातच टाकला जातो, इथपर्यंत सगळं लिहिलं होतं त्यांनी. पण त्याचा खरं म्हणजे कुठं निवडणुकीशी संबंध नव्हता. पण याचा स्पष्ट अर्थ असा की माननीय महापालिका आयुक्तांनी सुद्धा तो रिपोर्ट काही वाचला नव्हता. कारण तो वाचला असता त्यांना कळलं असतं की याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. 30 ऑगस्टला महापालिका आयुक्तांना सादर झालेला रिपोर्ट जर 30 नोव्हेंबर पर्यंत वाचला सुद्धा त्यांच्याकडनं जात नसेल तर त्याच्यावर ऍक्शन कधी होणार. आजपासून 6 महिन्यांनी परत एकदा पावसाळा सुरू होणार आहे. त्यावेळेला परत येरे माझ्या मागल्यास होणार का, आयुक्त म्हणून त्यांची काही जबाबदारी आहे की नाही, हे सगळे प्रश्न त्याच्यातनं उभे राहत आहेत. आणि त्यामुळे माहिती अधिकाराचा जो खरा गाभा आहे तो कसा बुडवतात. म्हणजे आता पुणे महापालिकेचे सर्वोच्च तेच आहेत आयुक्त, आणि तेच जर असं वागत असतील तर खालच्या अधिकाऱ्यांचं काय करतात. त्यामुळे कुठेतरी हा कायदा इम्प्लिमेंट व्यवस्थित करायचा प्रयत्न सुद्धा होऊ नये अशी मला वाटतं कुठेतरी त्या लेवलला गोष्ट घडतीये. आणि अजून एक तुमच्या माहिती करता सांगतो, म्हणजे आमचं महापालिका प्रशासन हे फक्त नागरिकांनाच चुका लावतं असं नाही, ते सरकारला पण चुका लावतं.
त्याचं मी उदाहरण सांगतो. प्रिन्सिपल अकाउंट जनरल महाराष्ट्र यांनी 2018-19 ते 22-23 या कालावधीचं महापालिकेचं ऑडिट केलं आणि रेफरन्स त्याचा एकच होता, सर्व खात्यांचे ॲसेट मॅनेजमेंट या थीम अंतर्गत लेखा परीक्षण केले गेले. आणि त्यांना असं अनेक आक्षेप काढून पाठवले. असं सांगितलं की 15 दिवसात तुमचा रिप्लाय, ATR म्हणतात त्याला, ऍक्शन टेकन रिपोर्ट, आम्हाला पाठवा. ही घटना आहे समवेअर मार्च 2024ची. आपण आता डिसेंबर 24 मध्ये आलोय. शेवटी नाईलाजानी परवा 29/11 एक परिपत्रक काढावं लागलं. माननीय काय म्हणूया त्याला, ऍडिशनल कमिशनर यांच्या वतीने उपायुक्त मालमत्ता व्यवस्थापन विभाग यांनी परिपत्रक काढलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी 16 विभागांना कळवलंय की आपल्या संदर्भात जे काही आक्षेप ऑडिटने काढले होते त्याची कुठलीही उत्तर आपण अजून दिलेली नाहीत. तेव्हा आता उद्या दुपारी या संदर्भात आपण एक मीटिंग लावतोय ऍडिशनल कमिशनच्या ऑफिसमध्ये, तिथे तरी हजर राहावं. म्हणजे सरकारला दूर घालत नाही, तिथं सामान्य माणसाला काय दाद देणार आहेत? ऑडिट विभाग आहे सरकारचा, त्यांचे आक्षेप म्हणजे त्याच्यात खरं म्हणजे काही चुकीचं असूच शकत नाही, तरी त्यांना उत्तर देते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की फार मोठं चॅलेंज हे या सगळ्या चळवळी पुढचं आहे. तेव्हा कुठंतरी आपल्या सगळ्यांनाच याच्यामध्ये अधिक सजगपणे काम करण्याची गरज आहे. आणि त्यामुळेच आता हा कायदा होऊन एवढी वर्ष झाली तरी या कायद्याची जी काय दशा आहे त्या दशेमधून सुधारून त्याला दिशा कशी देता येईल या संदर्भातला आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलाय. मी आजच्या प्रमुख पाहुणे जे दोघंही आहेत, झगडे साहेब आणि कचरे साहेब, प्रशासनात अनेक वर्ष काम करून ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी ज्यांनी काम केलं मनापासून, असे ते 2 अधिकारी आहेत. सर, वेलणकर साहेब, राठी साहेब आणि उपस्थित सर्व जाणते नागरिक बंधू आणि भगिनी, हा कायदा येऊन 19 वर्ष झाली. 19ला आपण 19 म्हणतो, 19 मध्ये आता टीनेज संपलं, किशोरावस्था या कायद्याची संपली आणि हा कायदा तारुण्यातले जे धोके असतात ते सगळे या कायद्याच्या बरोबर येणार आहेत. गेल्या 19 वर्षात नेमकं काय झालं त्याचा चर्चेचा भाग म्हणून आपण काही मुद्दे पाहू. सततपणे शासन करतं, नाही तर नागरिक करतात किंवा नागरिकांच्या निर्णय संस्था निरनिराळे सर्वेक्षण करत असतात. हा एकमेव कायदा आहे की जो सर्वाधिक वापरला गेला. का तो लोकांना जवळचा वाटला, आपलासा वाटला. 33,000 कायदे म्हणतात या देशामध्ये, केंद्राचे आणि राज्याचे. त्यातले त्यात आपला कायदा, आमचा कायदा, जवळचा कायदा हा वाटला. 19 वर्षात जर सगळ्यात चांगलं काय झालं असेल तर यापूर्वी काहीच माहिती मिळत नव्हती. 19 वर्षात काही का होईना माहिती मिळाली. हा ठीक आहे, काही माहिती नाकारली असेल, नाकारली पण पाहिजे. नाकारण्यासारखी माहिती असली तर नाकारली पाहिजे. नाकारली असेल, काही माहिती दिली नसेल, हे म्हणतात तसं की चॅलेंज आहे वय आहे ते आज नाही, बऱ्याच दिवसापासून आहे. मागे तुम्हाला सांगितलं होतं हे 2.5% चॅलेंज आहे. ही मंडळी बसलेली संख्येनं किती आहे? आत बसलेली मंडळी राज्याचा, सगळ्या राज्याचे आणि केंद्राचे सगळे ब्युरोक्रॅट्स, ज्याला आपण नोकरशाही म्हणतो, त्याची संख्या किती आहे? एकूण लोकसंख्येच्या फक्त 3% आणि ती मिठीला धरते किती लोकांना? 96% किंवा 97% लोकांना. त्याचं कारण आहे कुठलंच सरकार आजपर्यंत, कुठलंच सरकार काही अपवाद सन्माननीयवर हे याला नियंत्रणात ठेवू शकले नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आता वेळ आली आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं असं जे आपण म्हणतो ना व्याख्या लोकशाहीची, तसं शेवटी सरकार आणि व्यवस्था सुधारतच नसेल तर शेवटी लोकांना काही गोष्टी हातात घ्याव्या लागतील. आणि ते या देशाच्या कायद्याच्या राज्यात चौकट आखून दिली आहे, त्या चौकटीचा विचार करू, आपण बोलू त्यावरती. आज 8 दिवसापूर्वी मी मुंबईतल्या एका गटासमोर बोलत होतो. पिटिशन ग्रुप नावाचा एक ग्रुप मुंबईमध्ये आहे, बरोबर रविवारी आजच. आणि त्यांचा विषय होता हाऊ टू मेक डेरिलिक्ट ऑफिसर्स अकाउंटेबल, हाऊ टू सीक अकाउंटेबिलिटी फ्रॉम डेरिलिक्ट ऑफिसर्स. आणि आज ही मला वाटतं देशाची सर्वात मोठी गरज निर्माण झालेली आहे
की काम टाळणाऱ्या, काम नाकारणाऱ्या, अकार्यक्षम, करप्ट असणाऱ्या व्यवस्थेकडून काम कसं करून घ्यायचं आणि त्यांच्याकडून जाब कशी मागायची, उत्तरदायित्व कसं मागायचं, ट्रान्सपरन्सी कशी मागायची. ट्रान्सपरन्सीचे कायदे आहेत, उत्तरदायित्वाचे कायदे आहेत. दुर्दैव कायद्यात काहीच चूक नाही. हा कायद्यात काही गडबड नाही. RTIच्या कायद्यात गडबड नाही, ना तुमच्या RTS कायद्यात गडबड आहे, ना तुमच्या डिले प्रिव्हेन्शनच्या कायद्यात गडबड आहे, ना तुमच्या रेकॉर्ड मॅनेजमेंटच्या कायद्यात गडबड. गडबड असेलच तर त्याच्या राबवणुकीमध्ये, ज्याला आपण अंमलबजावणी म्हणतो, त्याच्या ज्याला आपण म्हणतो कायदा वापरण्यामध्ये बऱ्याच गडबडी आहेत. एकूण आजचं जर चॅलेंज पाहिजे, दिल्लीतल्या एका संस्थेनं तुमच्यासारखीच इथे जशी सजग आहे तसंच दिल्लीमध्ये सतर्क नागरिक संघटन नावाची, SNS नावाची संघटना, आणि गेले 8-10 वर्ष ते दरवर्षी CICचं एक कार्ड तयार करतात. वर्ष संपलं की ते त्यांच्याकडे प्रश्नावल्या पाठवतात, त्यांच्याकडे RTI करतात, त्यांच्या वेबसाईटला जातात, सगळी माहिती काढतात आणि देशातल्या CIC पकडून 29 जे इन्फॉर्मेशन कमिशन्स आहेत त्या इन्फॉर्मेशन कमिशनच्या एकूण कार्यपद्धतीविषयी विश्लेषण केलं जातं. अलीकडे त्यांचा रिपोर्ट 30 जूनच्या नंतर 30 जूनपर्यंतची त्यांनी आकडेवारी घेतली आणि ती तपासली आणि त्याचं विश्लेषण करून पब्लिश केलं. पब्लिक डोमेनमध्ये आपण हे नाव टाकलं, सतर्क नागरिक संघटन, आणि CIC कार्ड म्हणून जर का लिहिलं, गुगल केलं, तुम्हाला ते मिळेल. तुम्ही PDF काढून वाचा. त्यांना सगळ्यात मोठं आव्हान सापडलं. 4.5 लाख अपिलं पूर्ण देशभरात प्रलंबित आहेत आजच्या तारखेला. अपिलं म्हणजे 2 नंबरचे अपील. पहिलं नंबरचं जे अपील आहे ते सार्वजनिक प्राधिकरणाच्या हद्दीत असल्यामुळे त्याचा निर्णय होतो किंवा काही निर्णय नाही झाले तर लोक पुढे जातात. पण देशभर दुसरं जे अपील आहे, जे महत्वाचं आहे, जे आयोगाकडे जातं, माहिती आयोगाकडे सर्वात मोठं जे आहे, दुसरं आहे डिस्पोजलचा रेट फार गोगलगाईसारखा आहे. आता माहिती 30 दिवसात दिली पाहिजे, अपील 30 दिवसात केलं पाहिजे, अपिलाचा निर्णय 30 दिवसात दिला पाहिजे. म्हणजे कायदा करताना पार्लमेंटला असं वाटलं की हे क्विक झालं पाहिजे, बरोबर आहे. पण दुसऱ्या अपिलाचा निर्णय काही ठिकाणी 4 वर्ष लागतात, काही ठिकाणी 4.5 वर्ष लागतात, काही ठिकाणी 5 वर्ष लागतात, काही ठिकाणी 2 वर्ष लागतात, 1 वर्षाच्या फारसं कमी नाही. आपण ते पण पाहू. अगदी दुसऱ्या महिन्यात देता येईल, म्हणजे आज आलंय अपील आणि 2-3 महिन्यात लगेच नोटीस लागली आणि झाले, असं फारसं होत नाही. आणि त्यांच्या परफॉर्मन्सचा इश्यू आहे, कारण CIC पण आता बऱ्यापैकी प्रेशरमध्ये एका भीतीखाली काम करतायत. त्यामुळे त्यांचं परफॉर्मन्स देखील अत्यंत शंका घेण्याचं काय आहे, आक्षेपार्ह आहे, अशी ही परिस्थिती आहे. शिवाय नको ते डोकं लावतात. आता बघा, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं? सुप्रीम कोर्टाने सांगितलं की व्हर्च्युअल हिअरिंग आहे ना, व्हर्च्युअल हिअरिंग म्हणजे मी माझ्या घरूनच अर्ज करेन, माझ्या अपिलामध्ये मी लिहिन की मला ऑनलाईन हिअरिंगची संधी द्या. असं जर का मी अर्जात दिलं तर ते मला डिफॉल्ट दिलं पाहिजे. तर त्याच्यासाठी पुन्हा अटी टाकायच्या, अर्ज लिहायचा आणि संयुक्तिक कारण. आता संयुक्त आणि शासनाकडे मी कशाला येईल, मी प्रशासनात होतो, सर प्रशासनात होते, आमच्याकडे एखादं तुम्ही सांगितलं तर आम्ही कशालाही म्हणू शकतो ना की त्याने दिलेलं कारण संयुक्तिक नाही. म्हणजे संयुक्तिक कारणच असलं पाहिजे. अगदी अगदी आपल्या पुण्यामध्ये किंवा कुठेही जा तुम्ही असं आहे. आता 29 आयोगामध्ये फक्त एकच आयोग आहे की जे व्हर्च्युअल हिअरिंग करतं, ते पुण्याचं, म्हणजे मुंबईतलं आपलं जे महाराष्ट्राचे आयोग आहे तेच करतं. त्यातले पण तिथं आता कंडिशन टाकायच्या आणि तिथे ज्याला शक्य आहे त्यांनी समक्ष यावं फिजिकल हिअरिंगला, ज्याला शक्य नाही त्यांनी ऑनलाईन मागावं. ऑनलाईन हे डिफॉल्ट असावं. तुला ऑनलाईन घ्यायचं की हे खरं तर नागरिकांवरती सोडलं पाहिजे असं आहे. पण परफॉर्मन्समध्ये आपल्याला ह्या गोष्टीचं आता जर तुम्ही आता आपण एवढं मी तुलना नाही आणली ती दरवर्षी त्यांनी दंड किती केले, पण दंड करण्याचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागलं, कमीच व्हायला लागलं. आणि खरं तर दंड हा काही नियम नाही आहे. दंड हा एक डिटरन्स आहे. म्हणजे आपल्या मालकांच्या हातात एक काठी आहे एवढं फक्त माहीत असावं म्हणून ती काठी आहे याची जाण राहावी नागरिक कर्मचाऱ्यांना, म्हणून तो दंड आहे. पण तो काही फारसा चांगला वापरला जात नाही. ट्रान्सपरन्सीचे इश्यूज आहेत. म्हणजे आयुक्त ट्रान्सपरन्सी म्हणजे काय, दरवर्षी त्यांनी वर्षभरात काय केलं हे हाऊसला कळवलं पाहिजे आणि हाऊस एकदा कळवलं की ते त्यांच्या वेबसाईटवरती आलं पाहिजे. त्यासाठी एक अॅन्युअल रिपोर्ट लिहिलेला. तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर 2017-18ची आताशी होत आहे पब्लिश, 20-21ची आताशी सध्याची परिस्थितीच अशी आहे. नंतर इम्पॅक्ट ऑफ अमेंडमेंट हा एक इश्यू आहे. म्हणजे किशोरावस्थेमध्ये देखील बरेच हल्ले या कायद्यावरती झाले.
3 हल्ले झाले, त्यातले 2 हल्ले यशस्वी झाले, एक हल्ला फारसा यशस्वी झाला नाही, असं आपल्याला दिसतं. या सगळ्याच गोष्टींवरती आपण बोलू. हे पहा, पहिलं आहे अपील्स अँड कंप्लेंट्स. तुम्हाला दिसतं अपील्स अँड कंप्लेंट्स हे डिस्पोजल आहे. फक्त 1 वर्षाचं डिस्पोजल मी आणलेलं आहे. मी म्हणजे अगदी 2005 ते आतापर्यंत आणलं नाहीये. 1 जुलै 2023 पासून तर 30 जून 2024 पर्यंत आहे. आता तुम्ही पहा, इथे दिसतंय आपल्याला 1 वर्षात आलेली अपील सगळ्यात जास्त तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे कमी दिसते हे. आता तुम्ही म्हणाल की ही संख्या कमी आलेली आणि ही संख्या जास्त, हे कसं काय? त्याचं कारण की हे वर्षभराचं आहे, त्यांच्याकडे ओपनिंग बॅलन्स काहीतरी असणार आहे, ओपनिंग बॅलन्स असणार आहे, त्याच्यामुळे ही संख्या डिफर होऊ शकेल. तेव्हा तुमची जर लक्षात आलं तर एकूणच तुमच्या डिस्पोजलची जी संख्या आहे, हे डिस्पोज ऑफची, ती सगळीकडे पहा तुम्हाला एकदम काही. आणि काही जण डिफंक्ट आहे, झारखंडचं डिफंक्ट आहे, त्रिपुरा डिफंक्ट आहे, अजून 2-3 आहेत. आणि काल तर सुप्रीम कोर्टाने आता शेवटी सांगितलंय की आता हे राज्याचं काम आहे आयोग कॉन्स्टिट्यूट करण्याचं, पण हे 4 राज्य आहेत की जिथे एकही माहिती आयुक्त नाहीये. आता महाराष्ट्राची संख्या कमी दिसते का? हे फक्त 1 वर्षाचं आहे. 1 वर्षाचं संख्या टोटल क्युम्युलेटिव्ह पण त्यांना माहिती झाली पाहिजे, ते दिसेल येईल तुमच्या स्लाइडमध्ये. तर आता सांगितलंय की तुम्ही ॲफिडेव्हिट द्या. परवाची ऑर्डर आहे, सुप्रीम कोर्टाने परवा ऑर्डर दिलेली आहे. अंजली भारद्वाजचं एक पिटिशन पूर्वीपासून आहे, त्याच्यामध्ये सर्व राज्यांनी जसजशा जागा रिकाम्या होतील तसतसं ते भरलं पाहिजे असं सांगितलं. आणि इथं तर भरलंच नाही. 4ही बिगर आयोगाचं म्हणजे आयुक्त नेमलेलं आहे, स्टाफ आहे बसलेला आहे, कारण आयुक्तच नाही, अशी आपल्याला परिस्थिती दिसते आहे. आता हे पहा, तुम्ही जे म्हणतो ते सर, एकूण बॅकलॉग जर पाहिला, बॅकलॉग ऑफ अपील्स अँड कंप्लेंट्स, याच्यात कंप्लेंट्स पण टाकलेल्या आहेत. तुम्ही महाराष्ट्राचं बघा आता, पूर्ण देशभरात ही झाली. मी जूनचं बरं का, आता जुलैतले आलेले अपील धरले नाहीत, ऑगस्ट मध्ये आलेले अपील धरले नाहीत, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये धरले नाहीत, नोव्हेंबर, आता आपण डिसेंबर मध्ये, गेल्या 6 महिन्याचे अपील याच्यात धरलेले नाहीयेत. ही परिस्थिती आहे. आणि परत 3 पदं खाली आहेत. हा, 3च भरली, 3 पदं भरली नाहीत. खरं आपली तर मागणी आहे की 11, किमान 10 आणि मुख्य आयुक्त 1 असे 11 असायला पाहिजेत. किमान एका जरी राज्यात असं असू द्या, इतर राज्यात पण नाहीये. कारण महाराष्ट्र मोठं राज्य आहे, महाराष्ट्र जागृत राज्य आहे, महाराष्ट्रात जास्त लोक मोठ्या संख्येनं अर्ज करतात. तर ही आपल्याला दिसेल परिस्थिती अशी आहे. काही राज्यात अर्जच येत नाही. कदाचित तिथे आरटीआयचे मला वाटतं जनजागरणच झालेलं तिथे, म्हणजे लोकांना आरटीआय फारसा लोकांपर्यंत पोहोचला नाही. आपल्याला दशाच पाहिजे असेल तर ही तुमच्या समोर आकडेवारीच्या माध्यमातून ही दशा दिसते आहे. त्याच्या पुढे पाहिलं तर पेनल्टी इम्पोज्ड. आता हाच तक्ता जर मागच्या वर्षाचा पाहिला असेल तर तुम्हाला इम्पोजची ही जी संख्या होती ही संख्या जास्त, आणि आता मात्र ती कमी झालेली आहे. तेव्हा ही संख्या कोट्यावधी रुपयाचा हे दंड वसूल होऊ शकतो. इथे दिसते तुम्हाला एका युपी मध्ये 4,84,87,000 एका वर्षातलं काही 1 जुलै पासून तर. आता तेच महाराष्ट्रातलं पहा बरं तुम्ही, दिलीच नाही त्यांनी इन्फॉर्मेशन. तर ही तुम्ही सगळ्याच पाहिलं असेल तर बऱ्याच ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली नाही असं आहे. नंतर झारखंड, त्रिपुरा, तेलंगणा, सिक्कीम, मिझोराम हे सगळे डिफंक्ट आहे. 1, 2, 3, 4 हे तुम्हाला डिफंक्ट दिसतील. या ठिकाणी अजिबात आयुक्तच नाही आहेत. आणि ज्याचे अर्ज आलेले आहेत ते स्टाफने दाखल करून घेतले. संख्या दिसते की अर्ज आलेले आहेत, अपील आलेले आहेत, कंप्लेंट्स आलेले आहेत, पण त्याचं काही होत नाही. आता तुम्ही पहा, हा बॅकलॉग जर पाहिला, ही संख्या ऑलरेडी वाढली, डबल झाली ही स्लाइड. आता पेनल्टी पण आपण पाहिली, डबल झाली, डबल नाही झाली. हा, आता पहा सध्याचं जे आहे, सध्याची जी स्ट्रेंथ आहे आयोगाची, त्या आयोगाच्या स्ट्रेंथवर आणि दर महिन्याला त्यांचा जो डिस्पोजलचा रेट आहे त्या रेट प्रमाणे पाहिलं तर सीआयसी कडं एक अपील जर आता दाखल केलं तर ते 1 वर्ष आणि 4 महिन्यांनी त्याचा निकाल लागू शकेल अशी परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशची परिस्थिती बरी दिसते, कारण ते 9 महिन्यात निर्णय देऊ शकतील असं आहे. कर्नाटकामध्ये 1 वर्ष आणि 9 महिन्यात, राजस्थानमध्ये 4 महिन्यात, महाराष्ट्रामध्ये 1 महिने 11, म्हणजे जवळपास 2 वर्ष. 2 वर्षात लागेल की नाही भरोसा नाही, पण साधारण 2 वर्ष लागतात अशी परिस्थिती आहे. तामिळनाडूमध्ये, बिहारमध्ये 4 वर्ष 6 महिने, तामिळनाडूमध्ये 2 वर्ष 5 महिने, पंजाबमध्ये 2 वर्ष 4 महिने, आंध्र प्रदेशमध्ये 1 वर्ष 8 महिने,
जर सगळेच पाहिलं तर अरुणाचलमध्ये 3 वर्ष लागतात आणि बाकी तुम्ही पाहिलं तर हे झारखंड, सिक्कीम, मिझोराम, नंतर त्रिपुरा हे 4ही आहेत ते डिफंक्ट आहेत, कारण त्या ठिकाणी आयोगच नाही. तेव्हा दशाचं पाहिलं तर सगळ्याच बाबतीत तुम्हाला एकूण पेंडन्सीच्या बाबतीत म्हणजे बॅकलॉगच्या बाबतीत, ट्रान्सपरन्सीच्या बाबतीत म्हणजे पब्लिकेशन ऑफ रिपोर्ट्सच्या बाबतीत आपण तो पण पाहू. हे पहा अवेलेबिलिटी ऑफ अॅन्युअल रिपोर्ट्स. आता पब्लिश करणं आणि पब्लिश केल्यावरती वेबसाईटवर ठेवणं हे दोन्ही कॉलम आपण टाकले. कोणत्या वर्षाचं पब्लिश केलं ते अवेलेबल आहे का वेबसाईटवरती. आता काही ठिकाणी तुम्हाला बघा अनेक ठिकाणी नो दिसेल, तिथं पब्लिश केला पण इथे दिसतंय की त्यांनी पब्लिश म्हणजे दे आर नॉट. जिथं जिथं तुम्हाला नो दिसतोय त्यांनी पब्लिश केलेत पण वेबसाईटवर टाकले. नो उपयोग काय लोकांना जर वाचता म्हणजे ट्रान्सपरन्सीचा अर्थ काय. आता तुम्ही बघा CIC ने 22-23 केलेला आहे, 23-24 अजून झाला नाही. UPचा 21-22 झालेला आहे, कर्नाटका 20-21 झालेला आहे, राजस्थान 23 पर्यंत आहे, महाराष्ट्र 21 पर्यंतच आहे. 21-22, 22-23 असे 2 पेंडिंग आहेत. 23-24चा पण पेंडिंग आहे. तामिळनाडू 22-20 पर्यंतच आहे, पंजाब 21 पर्यंतच आहे. AP चा त्यांनी नो रिपोर्ट्स पब्लिशच केले नाही. त्यानंतर गुजरात तुम्हाला 22-23 पर्यंत दिसेल, हरियाणा 2020 पर्यंत दिसेल, तेलंगणा तुम्हाला तुम्हाला म्हणतो 2017 पर्यंत काय, अजून हे 2017 आहे आणि पब्लिश केलेलं नाही ते. आणि दुसरी गोष्ट रिस्पॉन्डच करत नाही म्हणून मी नॉट रिस्पॉन्डिंग दिले. ओडिशा 21-22, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर केरला 22-23 आणि बाकीचं जे आहे तुम्हाला इथं दिसतंय की पब्लिश असूनही त्याचा फारसा उपयोग नाही. आता आपण पाहिलं की किशोरावस्थेमध्ये या कायद्यांवरती 2 हल्ले झाले. त्यातला एक हल्ला होता की ज्याच्यासाठी प्रचंड संघर्ष इथं पण मोर्चे काढले, आपण पण एकत्र आलो होतो. तो आहे या कायद्याच्या सेक्शन 13(1) आणि या कायद्याचा सेक्शन 16(1). 13(1) सांगतो टर्म्स म्हणजे त्याची ज्याला आपण म्हणतो कालावधी, टेन्युअर, म्हणजे एकदा आयुक्त नेमला की किती दिवस असला पाहिजे, तो 5 वर्ष राहतो असं कायद्यात होतं पूर्वी. पण त्याला काय केलं त्यांनी, फॉर सच टर्म ॲज मे बी प्रिस्क्राईब बाय गव्हर्नमेंट, काय दुरुस्ती केली, ॲज मे बी प्रिस्क्राईब बाय गव्हर्नमेंट. आता प्रिस्क्राईब केलं किती वर्ष, आता 3 वर्ष. त्याचं कारण काय, 5 वर्ष राहिला का हा डोक्यावर बसतो आणि आमची सगळ्यांची माहिती द्यायला भाग पडतो म्हणून त्याला थोडासा अस्थिर केला. दुसरं त्याची सॅलरी कशी होती, पूर्वीच्या कायद्याप्रमाणे 13(5) आणि 16(5) प्रमाणे राज्याचं पण आणि केंद्राचे पण. CIC म्हणजे जो चीफ इन्फॉर्मेशन इलेक्शन कमिशनर होता, चीफ इलेक्शन कमिशनरची जी सॅलरी आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजची जी सॅलरी आहे ती सॅलरी आपल्या CIC ला मिळत होती. आता काय केलं, ती इलेक्शन कमिशनरची त्याच्या खाली डाऊन केलं. मग CICचं तर होतं इलेक्शन कमिशनर जे होते त्याला चीफ सेक्रेटरीच्या खाली आणि आता स्टेटमधला जो चीफ सेक्रेटरी आहे म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आहे स्टेटचा, पूर्वी रत्नाकर गायकवाड होते वगैरे, त्यांना इलेक्शन कमिशनरची म्हणजे सुप्रीम कोर्टच्या जजची सॅलरी मिळायची. आता त्यांना चीफ सेक्रेटरीची सॅलरी मिळते आणि त्याचा दर्जा पण तोच मिळतो. आणि CIC ला पूर्वी चीफ सेक्रेटरीचा मिळायचा, आता त्यांना ऍडिशनल चीफ सेक्रेटरीचा मिळतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी थोडंसं त्या आयोगाला त्याला आपण ॲटॉनॉमी म्हणतो, त्या ॲटॉनॉमीवरती थोडासा हल्ला आपल्याला या ठिकाणी झालेला दिसतो. पण ह्या अमेंडमेंट विरोध करून देखील झाल्या आणि त्या आता कायम झालेल्या आहेत. दुसरा हल्ला झाला तो कलम 8(1)(j). 8 कलम जो आहे या कायद्यात 3 प्रकारची माहिती आहे. एक स्वतःहून द्यायची माहिती ज्याला आपण प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर म्हणतो, जास्तीत जास्त माहिती, टन्स ऑफ इन्फॉर्मेशन, लोकांच्या जवळ जाऊन लोकांना कळेल अशा भाषेत सगळ्या माध्यमांचा उपयोग करून दिली पाहिजे फुकट, त्याला म्हणतो प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर. दुसरी अर्ज आल्यावर द्यायची माहिती आणि तिसरी अर्ज आला तरी अर्जदार पैसे भरायला तयार असला तरी जी माहिती देण्याचं बंधन किंवा ऑब्लिगेशन त्या सार्वजनिक प्राधिकरणावरती नाही अशी जी माहिती आहे त्याला आपण एक्झम्प्टेड इन्फॉर्मेशन म्हणतो. त्या एक्झम्प्टेड इन्फॉर्मेशनच्या याच्यात एक 8(1)(j) आहे आणि त्या 8(1)(j) चं असं होतं इन्फॉर्मेशन, त्याचं वर्डिंग काय, इन्फॉर्मेशन which relates to personal information, the disclosure of which has no relationship to any activity or public activity or interest, or which cause unwarranted invasion on the privacy of individual unless, मग ते त्यांना असं वाटलं की पब्लिक इंटरेस्ट मध्ये दिली पाहिजे
आणि त्याच्यासाठी पुढे होतं प्रोव्हाइडेड दॅट द इन्फॉर्मेशन विच कॅनॉट बी डिनाईड टू पार्लमेंट ऑर स्टेट लेजिस्लेचर कॅनॉट बी डिनाईड टू एनी पर्सन. म्हणजे काय होतं, खाजगी माहिती शक्यतो देण्याचं बंधन संस्थांवरती नाही, पण जी माहिती पब्लिक इंटरेस्टची नाही, पब्लिक इंटरेस्टशी निगडीत आहे, जी माहिती पब्लिक इंटरेस्टशी निगडीत आहे आणि जी माहिती जर हाऊसने मागितलं तर दिली जाऊ शकते, ती माहिती त्याला दिली पाहिजे, असा आपला 2005 पासूनचा कायदा होता. बरोबर आहे. आता एक नवीन कायदा आला. या डायरेक्ट कायद्यात आलं ना तर लवकर दुरुस्ती करू देत नाहीत, कारण नागरिक रस्त्यावरती येतात, नागरिक येतात, अनेक NGO येतात, कार्यकर्ते येतात. मग त्यांनी काय केलं, एक दुसरा कायदा आणला. आता या देशामध्ये प्रायव्हसीचा कायदा नव्हता. हे एकमेव सेक्शन होतं की जे प्रायव्हसीचं सेक्शन होतं. आता 2023 मध्ये आणखी एक कायदा आला. त्या कायद्याचं नाव आहे DPDP ऍक्ट. आपण यापूर्वी चर्चा केलेली. त्याला म्हणतात डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट 2023. आता त्याच्यात त्यांनी 44चा 3 टाकला. त्याच्यामध्ये हा जो जे होता त्याच्यामध्ये हे सगळं सबस्टिट्यूट केलं आणि त्याच्या जागी काय दिलं, इन्फॉर्मेशन विच रिलेट्स टू पर्सनल इन्फॉर्मेशन. आणि काय याच्यासोबत काय, देर शॅल बी नो ऑब्लिगेशन ऑन अ पब्लिक अथॉरिटी टू डिस्क्लोज इन्फॉर्मेशन विच रिलेट्स टू पर्सनल इन्फॉर्मेशन. आता काय केलं, फक्त पर्सनल, म्हणजे नाव आला ना इन्फॉर्मेशन मध्ये प्रल्हाद कचरे, अजिबात द्यायची नाही. का तर ती प्रल्हाद कचरे. आता खरं तर तुम्ही पाहिलं पाहिजे की जेवढे म्हणून पब्लिक डॉक्युमेंट आहेत आणि जेवढे डॉक्युमेंट पब्लिक कुठलीही खाजगी माहिती जेवढी म्हणून एखाद्या कंप्लायन्ससाठी दिली जाते आणि त्याच्या आधारावरती त्याला एखादी परवानगी दिली जाते, सवलत दिली जाते, रिझर्वेशन दिलं जातं, ती सगळी पब्लिक डोमेनमध्ये जाते आणि ती तर कोणत्याही नागरिकाला केली जाते. पण आता मला सांगा, हे सगळ्यामध्ये तुमचं नाव तर असणार आहे ना प्रत्येक ठिकाणी. जेव्हा देतो तुम्ही ड्रायव्हिंगच्या लायसन्सला द्या, की जातीच्या दाखल्याला द्या, की उत्पन्नाचा दाखल्याला द्या, काय क्रिमिलियरला द्या. आता क्रिमिलियर तुम्ही ऑडीमधून फिरणार आणि क्रिमिलियरचं सर्टिफिकेट घेऊन IAS होणार, चालेल? चालतंय ना? ती माहिती मागितली तर काय म्हणायचं, ती खाजगी माहिती आहे, खाजगी माहिती आहे, हे चालेल का? मला सांगा नाही. मला क्रिमिलियर जर घेतलं आणि घटनात्मक तुम्ही संरक्षण घेणार, घटनात्मक तुम्ही म्हणजे डिफ्रॉडिंग द नेशन, आणि ही माहिती नागरिकाला स्क्रुटिनी करू देणार नाही, हे कसं चालेल? पण याचं तत्व हे होतं, पण बंद झाली गडबड. आता काय झालं, तो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो क्रिमिलियरसाठी, जातीच्या दाखल्यासाठी, नॅशनल, सगळ्यासाठी सगळे कागद द्यायला लागतात. ते झाले की तुमचं ऑनलाईनच येतं आणि प्रिंट मारून तुम्हाला तो सेवा केंद्रावाला, ई सेवा केंद्रावाला, सेतूवाला तुमच्या हातात देतो. पण हे सगळा डाटा झाला आता डिजिटाईज, म्हणजे झाला डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट लागू झाला. आता ते द्यायचं, त्या कायद्याप्रमाणे द्यायचं नाही. आता त्या कायद्याप्रमाणे द्यायचं होतं इथे, ते देत नाही अशी करतो. म्हणजे आता त्यांनी हे पण उडवलं, म्हणजे जे संसदेला देत होतो, जे संसदेला किंवा हाऊसला देता येत होतं ते नागरिकाला नाकारता येणार नाही असं जे होतं ते गेलं. कारण केवळ फक्त त्याच्यात हे दिसतंय आपल्याला, इन्फॉर्मेशन विच रिलेट्स टू पर्सन, हा एक मोठा हल्ला आहे आणि इथे थोडासा RTI झाला. त्याच्यानंतर काय झालं, हे झाल्याबरोबर सर्क्युलर काढले गेले. 1-2 सुप्रीम कोर्टाचे जजमेंट पण असे आले की प्रायव्हसी, आता सुप्रीम कोर्टाचं ठीक आहे होतं, मी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाला फारसं नाव ठेवणार नाही. त्याचं कारण आहे की त्यांचं कामच आहे की मूलभूत हक्काचं रक्षण केलं पाहिजे आणि सगळ्यात जास्त पाठराखण जर कोणी केली असेल देशामध्ये आपल्या मूलभूत हक्कांची, ती सुप्रीम कोर्टाने केली. तुम्ही कालपर्यंत सगळे निकाल पहा, एखादा निकाल आपल्या सगळ्यांच्या मताच्या विरुद्ध जाऊ शकतो, त्याच्यावर काही फरक पडत नाही. पण शेवटी दोन्ही हक्काचं रक्षण झालं पाहिजे. म्हणून आता तुम्ही पहा, त्याच्यात निघाले 1-2 सर्क्युलर्स, बरोबर तेवढे सर्क्युलर मात्र त्या अधिकाऱ्यांकडे असणार, बाकी नसणार. बाकी खूप सर्क्युलर्स निघालेत, पण ते नाही. जेवढं सोयीचं आहे ना तेवढं ठेवायचं, जे गैरसोयीचं आहे ते अजिबात ठेवायचं नाही. अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला जाणवताना दिसून येते. तेव्हा आणखी अमेंडमेंट इतर कायद्याच्या बाबतीत जसं DPDPच्या मार्फत केली तशी हे एक सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमेन ऍट वर्कप्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन रिड्रेसल, त्याच्यामध्ये सेक्शन 16 टाकला आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, प्रोहिबिशन ऑफ पब्लिकेशन ऑर मेकिंग नोन कंटेंट्स ऑफ, आणि त्याची सुरुवात आहे नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005. क्लिअर कट. आता ठीक आहे, हे समजू शकतो मी. त्याच्यामध्ये त्या
व्हिक्टीम झालेल्या महिलेचा संबंध असतो, त्यामुळे तिच्या गोष्टी बाहेर येणं हे अत्यंत रिझनेबल आहे. आय कॅन अंडरस्टँड. इथं फारसा आक्षेप असायचं कारण नाही. दुसरं आहे न्यूक्लिअर सेफ्टी रेग्युलेशन अथॉरिटी बिल 2011. हे अजून पास झालं नाही. ते हाऊसकडे गेलं, स्टँडिंग कमिटीकडे, तिथं त्यांनी असंच प्रोहिबिशनचं असंच टाकलं होतं. तेव्हा आता डायरेक्ट करता येत नाही ना, मग इतर कायद्यातलं एखादं कलम बदलायचं आणि त्या कलमामध्ये असं आता हे टाकलंय डिजिटल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट. आपण 3 कायदे पाहिजे. म्हणजे डायरेक्ट येऊन जर बदल करण्यापेक्षा डायरेक्ट बदल तेवढा एकच केला की त्याच्या सॅलरीज, त्याचे टर्म्स आणि त्यांना जे गव्हर्नमेंटच्या कह्यात आणायचं होतं ऍज मे बी प्रिस्क्राइब बाय सेंट्रल गव्हर्नमेंट अशा पद्धतीने केलेलं आपल्याला दिसतं. आपण या कायद्याचं सोट अनालिसिस करू, त्याच्या स्ट्रेंथ पाहू, या कायद्याचे विकनेसेस पाहू, या कायद्याच्या अपॉर्च्युनिटीज पाहू आणि या कायद्याला असणाऱ्या थ्रेट्स पाहू. 19व्या वर्ष संपल्यानंतर जेव्हा 20व्या वर्षात आहोत तेव्हा थोडीशी आणखी तपशिलात चर्चा करू. पहिल्यांदा पहा की हा लोकांचा जो सॉव्हरीन पॉवर ज्याला म्हणतो, ज्याला सार्वभौमत्व लोकांना, पहिल्यांदा असं झालं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये एकवटलेलं जे सॉव्हरेनिटी होती, ज्याला सार्वभौमत्व होतो, ते पहिल्यांदा पॉवर बॅक टू पीपल ह्या कायद्यानं दिला. आणि म्हणून हा कायदा ही या कायद्याची प्रचंड मोठी स्ट्रेंथ आहे. तो लार्जली यूज झाला, त्याचं अवेअरनेस रोज वाढतंय, रोज टीव्हीच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून आणि उठसूट आता लोक काही आरटीआय टाकून म्हणतात. त्यामुळे एक झालं लक्षात ठेवा, आतल्या माणसाला त्यामुळे दहशत निर्माण झाली. पूर्वी जितक्या बेदरकारपणे, जितक्या वाटेल ते कुछ नाही होता असं जे होतं ते बदललंय आणि आता ते सावध झाले. आणि आता आतलीच लोक त्यांच्या बॉसेसला, त्यांचं चुकीचं करणाऱ्याला सांगायला लागले काय द्या मागितलं जाऊ शकतं बरं का. म्हणजे तुम्ही सावधानपणे करा. मला वाटतं इतकं जरी आलं तरी ते पुरेसं आहे आणि ते फार मोठं यश आहे. आणि या ग्रोईंग अवेअरनेसमुळे या कायद्यातलं जे पोटेन्शियल आहे ते पूर्ण झालेलं आहे. हा पूर्ण पोटेन्शियल देशानं एक्सप्लॉइट केलं का, आपल्या नागरिकांनी एक्सप्लॉइट केलं का, मला असं वाटतं की नाही. पण याच्यात सगळ्यात केंद्रबिंदू जर कोण असेल, याच्यात जर केंद्रबिंदू कोण असेल तर तो नागरिकच आहे. आणि जर करायचं असेल तर पुन्हा मी तुम्हाला लोकशाहीच्या व्याख्येकडे घेऊन जाईल की जर करायचं असेल तर सरकार करेल यावरती कोणाचा भरोसा नाही आणि करणंही अपेक्षा नाही. मला वाटतं हा कायदा आणला हे खूप केलं, त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा करण्यात अर्थ नाही. कायदा आणला, आपल्या हातामध्ये प्रचंड चांगलं टूल दिलं, त्याचा आपल्याला हळूहळू उपयोग कसा करायचा याच्यासाठी आपण दिशेकडे पाहताना आपण ते पाहू. विकनेस आहे डायल्युशन, जे आता आपण पाहिलं की आपल्याला 3-4 हल्ले झाले, त्यातल्या 2 तरतुदी बदलल्या गेल्या. 2 तरतुदीमुळं एक माहिती आयोग थोडासा पंगू झाला, त्याच्यावरती अनिश्चित तलवार निर्माण झाली आणि या अमेंडमेंटमुळं वैयक्तिक माहिती जी आपल्याला मिळायला पाहिजे त्याच्याविषयीच्या प्रश्न निर्माण झाले. पण तुम्ही बघा ना, म्हणजे डबल स्टँडर्ड कसं आहे आपल्याकडं. तुम्ही कुणाचाही 7-12 कुणी पाहता की नाही, आता इथं कसं चालतं. प्रॉपर्टी कार्ड बघता की नाही, तुमचा वकील जाऊन सगळं तुमच्या रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये 30 वर्षाचे रेकॉर्ड सर्च करतो की नाही, कसं काय चालतं. रेरा आता म्हणतोय की सगळ्या महापालिका आणि नगरपालिकांनी त्यांच्या दिलेल्या परवानग्या आणि त्यांचे नकाशे आम्हाला जोडा. म्हणजे ते आता आपण क्लिक केल्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत की हे चालतं. पण एखाद्या फाईल मधला कागद मागितला की तो पर्सनल, हे काय प्रकार आहे. हा समजुतीचा घोटाळा आहे. आणि हा कानाला पकडून कायद्याचा आपण कान नाही पकडायचा. 353 आपला न दिसणारा एक हात त्यांच्या कानापर्यंत गेला पाहिजे आणि न दिसणाऱ्या हाताला रूल ऑफ लॉ असं ते आपल्याला शिकावं लागेल. आपला एक हात आहे जो इनव्हिजिबल आहे, अदृश्य हात त्यांच्या कानापर्यंत गेला पाहिजे, त्यांचा कान छानसा पिळायला पाहिजे. आणि तुला हे करावं लागेल बाबा, कारण तू माझा टिंबटेंबा आहेस. कोण आहे आता हे सगळ्यांना माहिती आहे, लोकसेवक आहे. आणि तो लोकांच्या पैशातनं पगार घेऊन करत असेल तर मला सांगा की व्यवस्थित. आणि हे सांगण्याची ताकद लोकांमध्ये येणं हे कायद्याचं खरं तर अपेक्षा आहे, ते फलित आहे. आणि म्हणून म्हणतो की ज्याला सबलीकरण म्हणतो, एम्पॉवरमेंट म्हणतो, ती एम्पॉवरमेंट केवळ अर्ज केले आणि काहीशी माहिती मिळवली, ती पब्लिश केली म्हणजे आपण एम्पॉवर झालो असं नाही. जेव्हा व्यवस्थेला तुम्ही तुमच्या पद्धतीनं वापरू शकाल, तुमच्या मॅन्डेटप्रमाणे, आणि त्यांच्याकडनं काम करून घेणं शकाल. तुम्ही पगार देणाऱ्या नोकराकडून करून घेता की नाही. तुमचा ड्रायव्हर असेल तर तुमच्या घरी येणाऱ्या मेड करून तिथे करून घेतो. इथे चुकतोय. इथे फक्त बाकीचे कायदे आपल्याला आढळून येतात. तेव्हा
इथं जे आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आणि मग पुअर परफॉर्मन्स ऑफ आयसीज हेही विकनेसचा भाग आहे. त्यासाठी निरनिराळ्या PIL चाललेले आहेत. हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आदेश देत आहेत. होऊया काय होतं ते. ऑपॉर्च्युनिटीज टू इम्प्रूव्ह गव्हर्नन्स. हो, प्रचंड गव्हर्नन्सला इम्प्रूव्ह व्हायला संधी आहे. खरं तर आतापर्यंत तसा 7/12 खूप संख्येने 2 कोटी 7/12 आहेत माहिती आहे तुम्हाला. पण त्या डिपार्टमेंटने केलेच ना. हा ठीक आहे, चुका असतील, अडचणी असतील, पण आता दिसायला तर लागलं. आज तुम्ही त्या 7/12वरचा डिजिटल सिग्नेचरचा 7/12 घेऊ शकता, प्रॉपर्टी कार्ड घेऊ शकता, त्याच्यावरचे फेरफार पण घेऊ शकतो आपण. किती मोठं काम वाचलं. त्या ऑफिसला जाणं, त्या तलाठ्याच्या मागे सापडणं, तो कधी बिचारा सापडतच नव्हता. आता बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्या. अपेक्षा अशी होती की गेल्या 19 वर्षामध्ये हा कायदा आल्यानंतर येणारा प्रत्येक कागद हा हळूहळू इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये जावा आणि त्याचं कॉम्प्युटरायझेशन व्हावं. आणि म्हणून या कायद्याच्या कलम 4 मध्ये असं म्हटलेलं आहे, एव्हरी पब्लिक अथॉरिटी शाल. शब्द काय वापरला? शाल. शाल इंडेक्स इट्स रेकॉर्ड. पहिल्यांदा तो कागदांची यादी केली कधी? 12 ऑक्टोबर 2005. मग त्याचे कॅटलॉग करेल विषयवार आणि हे सगळे विषयवार केलेले सगळे प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर मध्ये टाकेल आणि मग मला कळेल की या कार्यालयाकडे किती फायली आहेत आणि त्या फायलीतला मला कोणता कागद आहे. कागद मला देऊ नका हो, फायली द्यायला काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे हे अपेक्षित होतं. आणि गेल्या 19 वर्षामध्ये सगळं रेकॉर्ड हळूहळू इलेक्ट्रॉनिकली कॅप्चर व्हायला पाहिजे होतं. म्हणजे आजच्या तारखेला आपल्याला हळूहळू आपल्याला त्याला ऍक्सेस मागता आला. ठीक आहे ना, आम्हाला रजिस्ट्रेशन करायला लावा, आम्हाला चार्ज लावा, आम्हाला 10 वेळा तुम्ही OTP पाठवून तपासा आम्ही आहोत की नाही आणि मग आम्हाला दाखवा. शेवटी हे सगळं नागरिकांचंच आहे, फक्त हे ठेवण्याचं काम करतात. 7/12 कुणाचं आहे, जमीन कुणाची आहे, घर कुणाचं आहे, प्रॉपर्टी कार्ड कुणाचं आहे, रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट कुणाचे आहेत. मग मला सांगा, बर्थडेचे सर्टिफिकेट कुणाचे आहेत, मृत्यूचे सर्टिफिकेट कुणाचे आहेत, की यांचं स्वतःचं काय? रस्ता दुरुस्त केला, रस्त्यासाठी एस्टिमेट केलं, रस्ता कुणाचा आहे मला सांगा. असं काही हे फक्त मेंटेन करणारी मंडळी आहे. पण तरी देखील इतकं अडचणीचं झालंय, इतकं अडचणीचं झालंय. आता हे सांगत होते, अजून 1 तासभर सांगतील त्यांना जर का संधी दिली. पुढे आहे अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी. दुर्दैवानं 19 वर्षामध्ये आपल्याला ट्रान्सपरन्सीचा थोडासा अर्थ कळला, अकाउंटेबिलिटीचा कळलाच नाही. प्रश्न आहे की अजूनही नागरिक स्वतःला आपण यांना काही विचारावं आणि यांनी हे सांगितलं पाहिजे, नाही यांच्या तोंडून ते वदवून घ्यावं, तसं करावं लागेल. आणि मला वाटतं पुढच्या दिशेचा जो भाग आहे त्यामध्ये हेच आहे की डेरिलिक्ट ऑफिसर्सकडून, करप्ट ऑफिसर्सकडून, इनइफिशियंट ऑफिसर्सकडून, नॉन रिस्पॉन्सिव्ह ऑफिसर्सकडून त्यांना होय म्हणायला लावणं आणि ते बेकायदेशीर गोष्टीला नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, कायद्याची चौकट तोडून नाही, शेवटी ही कायद्याचं राज्य आहे. कायद्यात राहूनच त्यांना हो म्हणायला लावण्या इतकं सजगता आणि तेवढी एनरिचमेंट आणि तेवढी एम्पॉवरमेंट जेव्हा होईल. आता फक्त एवढंच आहे, विवेक कोयलनकर गेले ना तर थोडेसे बाबा का तो विवेक कोयलनकरला बऱ्याच गोष्टी पाहिजेत. काम नसताना खालीवर करेल हा माणूस म्हणून त्याला देऊन टाकायचं. जयसिंग गेला किंवा हे संजय आमचे जाधव गेले तर महापालिकेतले लोक गेले. हे गेले यांना मात्र लगेच त्यांच्याकडनं रेकॉर्डवाले पब्लिकचे बाहेरच्या माणसाला नाही. माझं म्हणणं आहे की त्या ताकदीचे सगळी माणसं आणि तसा आग्रह धरणं, तो हे कायद्यात राहून धरणं. आणि त्यासाठी एकच लक्षात ठेवा, एक कागद, सगळं सरकार, सगळी ज्युडिशियरी, सगळं कागदावर चालतं. सरकारचा अर्थच आहे कागदावर चालणारं यंत्र, म्हणजे ही यंत्रणा. तेव्हा ते कागदाला कागद लावणे, पक्का करणे, हा जो ट्रान्सपरन्सी आहे, अकाउंटेबिलिटी आहे. आणि सतत ट्रान्सपरन्सी मागत राहणं. जोपर्यंत आपण मागत नाही तोपर्यंत मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि मग हे जर झालं तर आपण डेमोक्रेटिक त्याला पार्टिसिपेशन म्हणतो. जेव्हा तुमच्या हातात कागद येतो आणि तुम्हाला मिळायला लागतं. आता तुम्ही पहा ना, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे इलेक्ट्रल बॉन्डचं. ते कशातून मिळालं सगळ्यांना माहिती आहे ना. असे किती सांगू मी तुम्हाला. RBIचे सगळे ऑडिट रिपोर्ट मिळत नव्हते. असेच एका RTI आपल्याकडनी मागितलं, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. हा थोडासा त्रास होतो, थोडंसं त्याला लगन से लढणं पडतं, थोडंसं करावं लागतं. गेला आणि त्याच्या ऑडिट रिपोर्ट काय, आता त्यांनी ऑडिट रिपोर्टच बोलत होते. मी तर म्हणतो उद्या तुम्ही पहिल्यांदा एकच काम करा, ऑडिट रिपोर्ट हा एक अत्यंत रंजक चांगला कार्यक्रम आहे. तुम्हाला व्यवस्था आतून समजून पाहिजे असेल ना, ऑडिट रिपोर्ट म्हणजे त्याला कुठं खासते, कुठं खपली पकडली, कुठं घाण झालेली. त्याचं कारण आहे की ते ऑडिटर कावड्यासारखा असतो. तो बरोबर जखम पाहतो टपका मारतो. तेच आहे, तो काय पाहतो,
असं करायला पाहिजे असा कायदा आहे, असं करायला पाहिजे होतं, पण यांनी असं केलं आणि म्हणून इतकं नुकसान झालं, एवढी रिकव्हरी. तुम्ही पहा ना, अनेक वेळा बातम्या येतात बघा, सीएजीच्या रिपोर्टनी 400 कोटी रुपयाची रिकव्हरी झाली. आणि म्हणून म्हणतो आपण ज्याच्या प्राधिकरणाच्या जवळपास आहोत ना, तिथे गेल्यानंतर कार्यक्रम करायचा पहिला त्यांचा इंटरनल ऑडिटचा रिपोर्ट मागा, त्यांच्याकडे आणखी कुठली ऑडिट एजन्सी असेल तिचा रिपोर्ट मागा, एजीचा मागा, सीएजीचा मागा, पीएससीचा मागा. की 3-4 शब्द वापरले तुमच्यासमोर. पीएससी काय, पब्लिक अकाउंट्स कमिटी, हे सगळ्यांचा आढावावरती घेतो. हे सगळ्यांचं जर का मागितलं तर तुम्हाला लक्षात येईल की यांच्याकडे काय, आणि त्यात काहीच हे नाही ते, कारण ते जे आहे ते पब्लिक डॉक्युमेंट घेतात, तपासतात आणि त्यांचा रिपोर्ट देतात, त्याच्यात काही गोपनीय असायचं काही कारण नाही. तेव्हा हे सगळं पाहिलं आणि लक्षात आलं की आता हे जे म्हणतात की इथं पूर आला होता, एक कमिटी नेमली होती, कमिटीचा रिपोर्ट आला, तो बंद पाकिटात ठेवला, जरा कोणी पाहिलंच नाही, पुढच्या पुराची ते वाट बघतायत, पुढच्या पुरातील माणसं बुद्धी म्हणून आहे ना. तर हे करायला लावायचं असेल, इन्क्रीज डेमोक्रेटिक पार्टिसिपेशन, जर तुम्हाला असं वाटत असेल सिव्हिक पार्टिसिपेशन असावं तर हे करावं लागेल. आणि आता थ्रीट्स काय, या कायद्याची आपण शक्तीस्थळं पाहिली, या कायद्याची आपण दुबळे स्थळं पाहिली, या कायद्याच्या समोरच्या संधी आपण पाहिल्या आणि या कायद्याच्या समोरचे धोके आपण पाहतो. आणि हे धोके आहेत इनसिक्युरिटी अमॉंग द अप्लिकंट्स, जो मागतो त्याला टार्गेट केलं जातं. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की आरटीआय अप्लिकंटच्या किलिंगच्या 40-50 घटना देशामध्ये घडल्या, ही इनसिक्युरिटी आहे. 2, पुन्हा या कायद्याला अजून धोका आहे. जरी हा कायदा अनेक ठिकाणी बघा तुम्ही पाहिलं ना, लेजिस्लेचर काही करताना किंवा पार्लमेंट करताना डबल कोट करतं, अनेक ठिकाणी चांगलं संरक्षण देतं, तसं या कायद्यात देखील अजूनही काही स्कोप आहे की ज्या ठिकाणी दुरुस्त्या करता येतील, दुरुस्त्या करता येतील आणि हा कायदा आणखी विकन करता येईल. त्याचे शक्तीस्थळ आहे, त्या शक्तीस्थळांसाठी आपल्याला जपलं पाहिजे. पूर्वीच्या कायद्यात असं होतं की आपल्याला, महाराष्ट्राचा जेव्हा कायदा होता तेव्हा असं होतं की आपल्याला माहिती कोणत्या प्रयोजनासाठी पाहिजे ते लिहावं लागायचं. या कायद्यातलं शक्तीस्थळ आहे 6(2) मध्ये, या कायद्याच्या 6(2) मध्ये public information officer shall not compel the applicant give reasons why he needs information. shall not compel, तेवढा नॉट काढला ना म्हणजे काय राहील, शाल कंपेल, फक्त नॉट, हे शक्तीस्थळ आहे कायदा. उद्या एक अमेंडमेंट आली आणि द वर्ड नॉट इन लाईन नंबर अमकम का बी डिलीटेड, काय म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला सांगावं लागेल मला कोर्टासाठी पाहिजे, मला इकडं पाहिजे, मला तिकडं पाहिजे, तर असं होऊ शकतं. तेव्हा हे आपण या कायद्याचं जे काही आजचं चित्र आहे ते पाहिलं. पण मी तुम्हाला सांगतो, डबल कोटेड कायदा आहे पर्सनलच्या बाबतीत, पर्सनल इन्फॉर्मेशनच्या बाबतीत. वरचं एक उडवलं पण 8चं 1 उडवलं, 8चं 1, त्या 8च्या 2ने मात्र त्याला प्रचंड मोठं संरक्षण दिलेलं आहे. आतलं एक कवच आहे, तेवढं मी वाचतो. Notwithstanding anything contained in Official Secrets Act or any other exemption permissible under subsection 1, म्हणजे 1 ते 10 सबसेक्शन्स आहेत. या 1 ते 10 मध्ये काहीही लिहिलेलं असलं तरी आणि सुप्रीम ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट मध्ये काही लिहिलेलं असलं तरी ए पब्लिक अथॉरिटी मे अलो ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन इन पब्लिक इंटरेस्ट इन वेअर डिस्क्लोजर आउटवेज द हार्म प्रोटेक्टेड. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा संरक्षित जो हितसंबंध आहे त्यापेक्षा सार्वजनिक हित जास्त महत्वाचा असेल. पण इथे शब्द काय वापरला, मेनी काय दिलं, डिस्क्रिप्शन दिलं. वरती आपण शाल पाहिला होता बघा. हे कायद्यातलं जे काही गणित आहे ना, ज्याला ग्रामर ऑफ लॉ म्हणतो ते पहा. इथे मात्र मी पण आपण ते मागू शकतो, नाकारलं तर अपिलात जाऊ शकतो, अपिलात सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकतो आणि त्याचं पब्लिक इंटरेस्ट सिद्ध करू शकतो. तेव्हा माझं तर म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही पब्लिक इंटरेस्टची माहिती मागता, न चुका खाली ही सार्वजनिक हितासाठी लागती आहे किंवा या सार्वजनिक हितासाठी लागती आहे असा उल्लेख जरूर करा आणि थोडंसं जरा विचार करायला भाग पडा. आता याच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट असं म्हणतं, सेक्शन 8(2) ऑफ द ऍक्ट मॅनिफेस्ट ए लीगल रिव्होल्युशन. आता एक सेक्शन मध्ये बरीच दुरुस्ती केल्यानंतर असं वाटलं सरकारला की आपण दुबळा केला, तसा दुबळा झाला नाही, त्याचे कवच कुंडलं अजूनही शिल्लक आहे. आणि म्हणून ही मला असं वाटतं की ही रिव्होल्युशन आहे. सुप्रीम कोर्ट म्हणतं नन ऑफ द एक्झम्पशन्स डिक्लेअर्ड अंडर सबसेक्शन 8(1) मध्ये आणि 1923 चा जो ऑफिशियल सिक्रेटचा ऍक्ट कॅन स्टँड इन द वे ऑफ ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन
इफ द पब्लिक इंटरेस्ट इन डिस्क्लोजर ओव्हरशॅडोज द हार्म प्रोटेक्टेड. तेव्हा आजच्या तारखेला देखील जर व्यापक जनहित असेल त्याला माहितीमध्ये तर नाकारण्याचं काही कारण नाही. नाकारलं तर झगडा देता येतो, अशी आपली परिस्थिती आहे. ही पहा, इथल्याच आयोगाची नोटीस आहे, पब्लिक हिअरिंगची नोटीस आहे. त्याच्यात असं लिहिलेलं आहे, अपिलार्थी प्राधिकारी यांनी सुनावणीस ऑनलाईन पद्धत हवी असल्यास संयुक्तिक कारणासह त्याची पूर्वसूचना आयोगास द्यावी. संयुक्तिक कारणासह द्यायची काय गरज आहे? अर्जात जर लिहिलं तर कशाला संयुक्तिक द्यायचं? मला असं वाटतं की मुद्दाम लिमिट करण्याचा जो प्रयत्न केला जातो. मी पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे येतो. सतत सुप्रीम कोर्टाने या कायद्याची आणि इतर जे काही आपण फंडामेंटल राईट्स आहेत त्याची पाठराखण केली. हो, 1-2 केसमध्ये पर्सनलच्या इन्फॉर्मेशनच्या बाबतीत. त्याचं कारण आहे प्रायव्हसी हा या कायद्या इतकाच महत्त्वाचा भाग आहे. तुमची आणि माझी प्रायव्हसी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. तेव्हा तिथे जरा सुप्रीम कोर्टाची भूमिका कदाचित कन्झर्वेटिव्ह असेल किंवा ती असली पाहिजे असेल, त्याच्या बाबतीत ते झालं. पण सगळं हे पाहिल्यानंतर आता सुप्रीम कोर्ट हे जे जजमेंट आहे 2021चं आहे, निकाल 2022ला लागलेला आहे. हे किशनचंद जैन म्हणून आहेत. त्यावेळेस हे सुप्रीम कोर्ट हेच म्हटलं, ऑब्जेक्ट ऑफ द स्टॅट्यूट विल बी accomplished only if the principle of accountability governs the relationship between the right holder and the right duty bearers. गव्हर्नमेंट मधले जे पब्लिक अथॉरिटीज आहेत त्या ड्युटी बिअरर्स आहेत आणि हे जे आपण आहोत ते सगळे राईट, आणि ते आपल्याला हाऊ टू सीक अकाउंटेबिलिटी. म्हणून मला असं वाटतं की आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. दिशाच कायद्याची चर्चा करायची असेल तर दिशेमध्ये रोल नागरिकांचाच महत्वाचा आहे. सरकार काही करेल या खुल्या अपेक्षेमध्ये राहण्यात फारसा काही अर्थ नाहीये. आपल्याला स्वतःला पाहिले पाहिजे की याच्या ट्रान्सपरन्सीसाठी आपण कुठलं बटन दाबलं पाहिजे आणि याच्या अकाउंटेबिलिटीसाठी आपण कुठे प्रेस केलं पाहिजे. या कळी आपल्याला जर का कळल्या तर मला असं वाटतं. अगदी तुम्ही सांगतो छोटी माहिती आहे आणि इतक्या नॉन पब्लिक अथॉरिटीज आहेत. इथलं उदाहरण सांगतो, पुण्यातलं उदाहरण आणि बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय गेल्या आठवड्यात आलेला आहे. एका पब्लिक प्राधिकरणानं इथल्या सार्वजनिक प्राधिकरणाकडं त्यांनी रिक्रुटमेंट लावली ज्युनियर क्लार्कची. टायपिंगची टेस्ट आवश्यक, इंग्लिश टायपिंग, मराठी टायपिंग 2 टेस्ट आवश्यक होत्या आणि इंटरव्ह्यू. एका विद्यार्थ्याने टायपिंगमध्ये इंग्लिशच्या आणि मराठीमध्ये स्कोर चांगला केला. त्याचा नंबर काहीतरी 489 किंवा 421 वगैरे होता, सॉरी 221 वगैरे होता, कारण 363 कॅन्डिडेट होते. त्याची इंटरव्ह्यू पण झाली आणि त्याला असा खुश होता तो. टायपिंगमध्ये आपण ऑलरेडी 363 घ्यायचे, 221वा नंबर आहे, ओरल झाली, झालं आपलं सिलेक्शन असं समजून होतं. पण प्रत्यक्षात जेव्हा यादी लागली बोर्डावरती तेव्हा तू पाहतो की आपलं नावच नाही आहे. मग त्याने तिथे RTI टाकला, माझे टायपिंगचे मार्क द्या, इंग्लिश टायपिंगचे द्या, मराठी टायपिंगचे द्या आणि मला ओरलमध्ये किती पडले ते द्या आणि 1 ते 363ला पडले तेवढे पण द्या. त्याला त्याचे मार्क दिले आणि 363चे नाही दिले, ती यादी नाही दिली. ते पहिल्या अपिलात गेलं. पहिल्या अपिलातला माणूस त्यांचा तो म्हणतो माझ्या खालच्या PIOने केलं ते बरोबर आहे, ती काय माहिती देण्यासारखी नाही, देता येत नाही. का तर त्याच्यामध्ये 363 लोकांना आम्हाला कलम 11च्या नोटिसा पाठवाव्या लागली. आता मला परीक्षेचे तुम्ही आता बघा, आपण मोठे झालो, आपले सगळे SSCचे मार्क बाहेर लावायचे, सगळं बाहेर लावून सगळेच पण नाही. आणि एकदम शहाणीस्कृती पब्लिक होती, अशी पण नाही की कुठलं तरी गावठी ग्रामपंचायत असं नाही आहे, मोठी नाही दिली. मग शेवटी तो आयोगाकडे गेला. आयोगाने त्याच्यात ठरलं 1 वर्ष 11 महिने निर्णय द्यायचा नाही. ते कंटाळलं. ते कोर्ट म्हटलं एवढं काय, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. ते गेलं हायकोर्टात की यांना लवकर ठरवायला. मग त्यांनी हायकोर्टाने डायरेक्शन दिल्या आयोगाला की तुम्ही 3 महिन्यात त्याचा निर्णय द्या. 3 महिन्यात त्यांनी नाकारून टाकले. त्यांनी सांगितलं की जे पहिल्या आपल्या अधिकाऱ्यांनी जे PIOने केलं ते बरोबर आहे, तुम्हाला ती माहिती देता येणार. शेवटी तो चिवट मुलगा होता, तो हायकोर्टात गेला. हायकोर्टाने सगळं ऐकलं. आता अशीच ह्याच पब्लिक अथॉरिटीचं जे ऑफिस धुळ्यामध्ये त्यांनी बोर्डवर लावल्या त्या नोटिसा, म्हणजे ती सगळी त्यांच्याकडे आलेली, कारण पूर्ण महाराष्ट्राभर त्यांची रिक्रुटमेंट एकाच वेळी झाली होती. म्हणजे त्यांनी लावलं, इकडे बीडवाल्यांनी लावलं, 2-4 लावलं, त्यांनी तिकडच्या यादी ऑनलाईन कोर्टात दाखवलं. यांचं एक पब्लिक अथॉरिटी लावतील, ही का नाही लावत. मग त्यांनी दंदन बरंच लिहिलं आणि ह्या पब्लिक अथॉरिटीचं द्यायला लावलं. तेव्हा ही परिस्थिती आहे की हे जे म्हणतायत ना की हे सगळ्यांची सारखी समज नाहीये आणि समजुतीचा घोटाळा फार प्रचंड मोठा आहे. तेव्हा हे असं आहे. तेव्हा ही
आणखी एक केस आहे विजय राजमोहन व्हर्सेस सीबीआयची. त्याच्यात तेच म्हणतात की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, अनसरेबिलिटी, एन्फोर्सेबिलिटी आणि हे सगळं करायचं असेल तर शेवटी नागरिकांना हातात घ्यायला लागेल आणि हळूहळू अकाउंटेबिलिटी सीक करणं आणि ह्या डेलिट लोकांना थोडंसं रस्त्यावरती आणणं, त्यांना थोडंसं कामाला लावणं, त्यासाठी करेक्टिव्ह ज्याला ॲक्शन म्हणतो की आपल्याला करावी लागेल. पुढचा आहे किशनचंद जैनचं आणखी एक त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये देखील गव्हर्नमेंटची ती रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्यासाठी बरंच भाष्य आहे. हवं तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी हवं तर त्यांच्याकडे पाठवेल सगळे जजमेंट्स. कुठली वेबसाईट असेल किंवा ग्रुपमध्ये टाकायचं असेल तर ग्रुपमध्ये टाकेल. ज्याला इंटरेस्ट असेल ते नक्की वाचा. पुन्हा सुप्रीम कोर्ट म्हणते देर इज अ डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन प्रिन्सिपल ऑफ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आणि गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी. गव्हर्नमेंटच्या बाबतीत अकाउंटेबिलिटीचा प्रश्न आहे. दुर्दैवानं असं झालंय की ज्याला आपण सिव्हिल रॉंग म्हणतो, एखाद्याने सिव्हिल रॉंग केला आणि त्यामुळे जर दुसऱ्याचं नुकसान झालं त्याला आपण लॉ ऑफ टॉर्ट म्हणतो आणि ते नुकसान भरपाईसाठी करतो. आता बघा, नुकसान भरपाईचं काहीच गव्हर्नमेंटमध्ये टिकत नाही. म्हणजे आता जर गव्हर्नमेंटच्या स्टाफनी चूक केली आणि त्याच्यामुळं माझं नागरिकाचं नुकसान झालं, त्याला दंड करता येतो, त्याच्याकडून नुकसान भरपाई देता येतो. ह्याच कायद्यामध्ये कलम 19 वाचा. 20 कलमामध्ये दंड करण्याची तरतूद आहे आणि 19 कलमामध्ये कॉम्पेन्सेशनची तरतूद आहे. मला ही माहिती मिळाली नाही आणि म्हणून मला इंटरव्ह्यू देता आला नाही आणि म्हणून माझा क्लास 1चा जॉब गेला, अशी माझी केस आहे. आणि माझं न भरून येणारं नुकसान झालं, आता यासाठी दंड करायचा. दंड होईल त्याला माहिती नाही दिली म्हणून. कॉम्पेन्सेशन, माझं कोट्यवधीचं नुकसान झालं, ते कॉम्पेन्सेशन कोण देणार? त्या कायद्यात कॉम्पेन्सेशन कोणाकडून घेतले माहिती आहे? 19 सेक्शनमध्ये पहा, दंड हा त्या अधिकाऱ्याकडून घेतला जातो आणि कॉम्पेन्सेशन पब्लिक अथॉरिटीकडून. आजही तुम्ही कोणत्याही कलेक्टरच्या गाडीने कुणाला उडून देऊ, जर त्याला ऍक्सिडेंट कोर्टाने दंड द्यायला लावला तर सरकार होते. का तर प्रिन्सिपल आणि एजंटचं जे नातं आहे त्याच्यामध्ये सरकारने अजून हे त्या अधिकाऱ्याच्या अंगावरती ओझं जात नाही. म्हणून तुम्ही जेव्हा राईट टू पब्लिक सर्व्हिसचा ऍक्ट होता, आपण ते सगळे हमी म्हणतो. बघा, तुमच्या डोक्यात हमी बसलेली. हमी म्हणजे काय? तुम्हाला तो पब्लिक सर्व्हिसची गॅरंटी पाहिजे. गॅरंटी म्हणजे काय? दिलं आणि तू जर सर्व्हिस नाही दिली तर तुम्हाला काय करावं लागते? नुकसान भरपाई द्यायला लागते, वॉरंटी द्यायला लागते. म्हणून गव्हर्नमेंटमध्ये ह्या अडचणी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागतील. रिस्पॉन्सिबिलिटी, अनसरेबिलिटी आणि एन्फोर्सेबिलिटी हे जे काही गोष्टी आहेत त्या तपशिलात मी फार जाणार नाही. पाहिजे तर माझ्याकडे खूप आहे. हे सगळे जे मी टाईप केलं तुम्हाला वाचता येणार नाही म्हणून मी टाईप केलं, त्याच्यासाठीच हे आहे. मी त्याच्या तपशिलात पडत नाही. मी सध्या दशाही सांगितली तुम्हाला, मी दिशाही सांगितली आणि त्याचा मार्गही मला असं वाटतं की नागरिकांनाच थोडंसं आणखी सबल व्हायला लागेल. असेच क्लासेस पुन्हा या व्यवस्थेशी झुंजायचं कसं, त्याच्यासाठी कायद्याची चौकट काय तर तुम्हाला अधिक तपशिलात सांगू शकतील. मी या ठिकाणी मला बोलवलं, आपल्याशी संवाद साधण्याची